नमस्कार. इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि संगणक ग्राफिक्स वरील आमच्या एनपीटेल ऑनलाईन प्रमाणन अभ्यासक्रमात सर्वांचे स्वागत आहे. आम्ही मॉड्यूल क्रमांक 2 आणि व्याख्यान क्रमांक 20 मध्ये आहोत. यामध्ये आम्ही कोनिक वर कोनाच्या आकाराचे हेलिक्स कसे बांधायचे ते भाग पूर्ण करत आहोत. तर जर आपण कोनाभोवती एक दोर किंवा धागा विणला तर शिखरापासून बेस पर्यंत सर्व मार्ग टाइप करणे. भौमितिक वक्र आपल्याला कोनाच्या आकाराचे हेलिक्स असे म्हणतात. आपण बेस 70 मिमी आणि उंची 90 मिमी उंचीच्या कोनाभोवती आपण कोनाच्या आकाराचे हेलिक्स पाहूया. आणि याने पायथ्यापासून पीकवर जाण्यासाठी सर्व मार्गांनी एक रिव्होल्यूशन केले आहे. म्हणून सर्वप्रथम आपल्याला फ्रंटल दृश्यात एक कोन बांधावा लागेल जो आपल्याला त्रिकोणाच्या रूपात मिळेल. प्रथम आपल्याला आवश्यक असलेला त्रिकोण तयार करावा लागेल आणि एका दृश्यात बेस आणि उंची बघावी लागेल. जर आपण बॉटमपासून पाहत असलो तर ते सर्कल सारखे दिसते. त्यामुळे दृश्यांपैकी एक सर्कल आपल्याला समान व्यासाचे बनवायचे आहे. तर सर्कलचे 8 समान भाग करा. ते संख्या 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आहे. त्यानंतर या कोनच्या उंचीचे पी ते एच उंचीपर्यंत सर्व मार्गाने 8 समान भाग करा. हे देखील 8 समान भागांमध्ये विभाजित करा आणि तिथपर्यंत क्षैतिज लाईन ड्रॉइंग करा आणि त्यांना बिंदूने 1 2 3 असे 8 क्रमांक द्या. आता या लेबलांच्या 1 2 3 4 5 6 7 8 पासून सर्कल च्या लाईन विस्तारतात ज्या कोनच्या वर लाईन निर्माण करणार आहेत. म्हणून त्यांना कोनाच्या ओळी निर्माण केल्या जातात. तर आपण या बिंदूवर जनरेटर तयार करू. इच्छित असलेल्या विशिष्ट लाईनपैकी एकाचा विचार करूया. जर आपण 3 लाईन सर्व मार्गाने 5 पर्यंत वाढवत आहोत जिथे ते बेस कट करणार आहेत तिथून सर्व बिंदू जोडू. पी किंवा पीकच्या सर्व मार्गाशी जोडा. अशा प्रकारे आपण जनरेटरपैकी एक तयार करू. त्याचप्रमाणे 2 ते त्या बिंदूपासून त्या बिंदूपर्यंत सर्व मार्ग विस्तारित करा. 8 शिखर दुसऱ्या जनरेटरला जोडत आहेत. आम्ही त्याच प्रकारे 1 ते 7 पर्यंत सर्व मार्ग विस्तारणारी एक लाईन बांधू शकतो. या बेसवरील हा कोन या बेसला 8 ने जोडतो. आपल्याला फक्त कोनचे जनरेटर बांधायचे आहेत आणि त्या कोनवर विभागांची समान संख्या. एकदा ते पूर्ण झाल्यावर आपण समोरच्या दृश्यात या कोनभोवती बिंदू किंवा वारा असलेली दोरी बांधू. म्हणून या फ्रंटल दृश्यात आपण हा 8 बिंदू वाढवून पी स्तरावर एक बिंदू बनवू. अशाच प्रकारे एक बिंदू बनवा. जर आपण याच्या एक समान डिव्हिजन इंटरसेक्शन लाईन वर जात आहोत आणि एक लाईन जी एका बिंदूतून जात आहे जी बिंदू P1
बनवते ती दुसऱ्या बिंदूपासून एक लाईन वाढवते आणि एक क्षैतिज लाईन जिथे ती इंटरसेक्ट असते तो बिंदू P2 ला क्षैतिज लाईन असते आणि ती P3 वर 3 जनरेट करा. तर ही ती लाईन आहे जिथे ती इंटरसेक्ट करत आहे ती विस्तारित करणार आहे म्हणजे आपण दुसरा बिंदू P3 बनवणार आहोत. त्याचप्रमाणे P4 जेथे पुढे एक लाईन निर्माण करणार आहे जी पाचवी जनरेटर लाईन इंटरसेक्ट करणार आहे ती या बिंदूतून जात आहे आणि पाचवा एक इंटरसेक्टिंग बिंदू आहे. अशा प्रकारे आपण बांधकाम करू. आम्ही पॉइंट्स P1 2 3 4 5 6 7 8 शोधतो. त्यामुळे सर्वात वरच्या बिंदूसाठी आम्हाला नेहमी जनरेटर लाइन आणि जनरेटरपैकी एकावर केलेला समान डिव्हिजन इंटरसेक्ट करावा लागतो. तर जनरेटरपैकी एकाने बनविलेले समान डिव्हिजन हे जनरेटर लाइनला इंटरसेक्टिंग होत आहे. तर अशा प्रकारे आम्ही हे सर्व स्टॉप पॉइंट तयार करू. स्टॉप पॉइंट्स पूर्ण झाल्यानंतर आम्ही P1 P2 P3 P4 मधून पास करून फ्रीहँड स्केच बनवू शकतो. एक वळण घेऊन पुढे जाते की या मार्गाने आपण कोनाच्या आकाराचे हेलिक्स बनवतो आणि वरच्या बाजूला एक कोन P वरून बॉटमशी देखील खालच्या दृश्यासाठी वळतो. आहे जर आपण लंब रेषा ड्रॉपिंग करत आहोत तर या बिंदूवर पहिल्या लाईनला इंटरसेक्ट करणारा आहे. त्यामुळे पहिला बिंदू P1 हा P2 एका जनरेटर लाइन पासून सर्व मार्गाने वाढवतो. एकदा तो केंद्रातून पूर्ण झाल्यावर एक आर्क बनवा जे या बिंदूला इंटरसेक्ट करत आहे त्याला P2 म्हणतात. P3 साठी देखील लंबवत ड्रॉप होणार आहे. त्यामुळे त्या तीन लाईनला इंटरसेक्ट करणार आहे. P4 साठी P3 म्हणतात तिथे ही लाईन ड्रॉप करा येथे तो इंटरसेक्टिंग करतो त्या बिंदूला P4 असे म्हणतात. त्याचप्रमाणे बिंदू P5 वरून खाली सर्व बाजूने विस्तारित करा. त्यामुळे P6 साठी त्या बिंदूला P5 म्हणतात. एका जनरेटर मधून O पासून या बिंदूपर्यंत समान त्रिज्यासह समाप्त होण्यासाठी सर्व मार्गात एक आर्क बनवा. P6 P7 शोधून लाईन वाढवा त्यामुळे खाली सर्व मार्ग त्या बिंदूवर इंटरसेक्ट होणार आहे. अशा प्रकारे आपण बॉटमच्या दृश्यात P1 P2 P3 बिंदू तयार करू आणि नंतर या बिंदूंमधून जाणारी लाईन ड्रॉ करू. वरच्या दृश्यावरून कोनाच्या आकाराचे हेलिक्स असे दिसते. ग्राफिकल शीट वर या पायऱ्या आपण करू. या प्रथम आपल्याला 70 मिमी व्यासाचे सर्कल तयार करायचे आहे त्यामुळे 35 मिमी 35 मिमीचा बिंदू शोधा. आपण स्केल वाढवू या जेणेकरून आपण त्या सर्कलच्या
समांतर टँजंट ड्रॉ करू शकू ज्याच्या समांतर रेषा बांधण्यासाठी आपल्याला पुढे जावे लागेल. अशाच प्रकारे कोणत्याही बेसवरून या लाईनवर शिखर शोधून सर्व मार्गावर आणखी एक समांतर लाईन ड्रॉ करूया आणि चला बेसलाईनमध्ये सामील होऊया. तर आपण त्याला कोन बेस बनवूया. हा बिंदूतील सुरुवातीचा बिंदू आहे. चला P म्हणूया. आपल्याला कोनाची उंची 90 मिमी शोधायची आहे. 90 मिमी कोनाचे एक दृश्य तयार करण्यासाठी या शेवटच्या बिंदूंना जोडूया जो त्रिकोणासारखा दिसतो. आता या कोन स्लॅंटिंगला समान भागांमध्ये विभाजित करा. या प्रक्षेपित लाईनचा वापर कंपासच्या समान भागांमध्ये करू. 8 समान विभाग करा. 1 2 3 4 हे असे, 5 हे 6वा 7वा आणि 8वा. नाव हे बिंदू 1 प्राइम 2 प्राइम 3 प्राइम 4 प्राइम 5 प्राइम 6 प्राइम 7 प्राइम 8 प्राइम. आता त्या बांधणीच्या समांतर त्या कोनच्या पीकवर किंवा शिखरासह पहिल्या शेवटच्या बिंदूला जोडा. म्हणून आम्हाला समांतर रेषा आवश्यक आहेत. जेणेकरून इतर विभागीय रेषा आपण बांधण्याच्या स्थितीत असू त्या समांतर ड्रॉ करा. आता त्यांना 1 2 तिसरा बिंदू 4 5 6 7 आणि 8 बिंदू 8 असे नाव द्या. आता सर्कलचे 8 समान भागांमध्ये विभाजन करा. 4 भाग झाले आहेत. दोन्ही
बाजूंना 45 अंश कोन शोधा आणि त्यास एका रेषेने जोडा. आता त्यांना नाव द्या. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. एक लाईन ड्रॉ करा जी या बिंदूंना लंब जाते. तर जे असेल ते या पहिल्या बिंदूला जोडणारा तिसरा बिंदू असेल. त्यामुळे या बिंदूवर तो अक्ष कापतो. त्याचप्रमाणे या लाईनने 2 ते 6 पर्यंत सर्व मार्गावर विस्तारित करा. त्याचप्रमाणे हे 1 आणि 7व्या बिंदूला. आता या कोन वर 1 2 3 मधून जाणाऱ्या क्षैतिज लाईन ड्रॉ करा. म्हणजे या लाईन जनरेटिक्सला इंटरसेक्ट करतील. आता या जनरेटिक्ससाठी इंटरसेक्शन पॉइंट शोधा. तर पहिला बिंदू 1 या बिंदूला इंटरसेक्टिंग करत आहे त्याला एपेक्सशी जोडा आणि त्याचप्रमाणे 5व्या 1 बिंदूला 8 जोडतो. आता 8 त्या P साठी इंटरसेक्शन बिंदू P आहे. तर आपण लाल रंगाची शाई वापरूया. पहिला बिंदू जो आपला P, दुसरा बिंदू आहे जेथे हे जनरेटर क्षैतिज लाईन इंटरसेक्टिंग होते. P1 आहे. त्याचप्रमाणे जनरेटर आणि ही लाईन क्षैतिज P2 विस्तार 3 वर इंटरसेक्टिंग होते. जे 3 इंटरसेक्ट होणार आहे ते या जनरेटरद्वारे जाते. P3 4 रेषेला जनरेटिक्स द्वारे इंटरसेक्टिंग करत आहे. या P4 5व्या लाईनला पुन्हा इंटरसेक्ट करते. 6व्या 1 या बिंदूतून P6 आणि 7 लाईन मधून जातो. ते या जनरेटरमधून जाते. ते येथे आहे आणि 8 या जनरेटरमधून जातो. P8 आहे. आता या ओळींना फ्रीहँड वक्रद्वारे जोडा. जेव्हा दोरी कोनाभोवती वळवली जाते तेव्हा त्या दोरीचा पुढचा भाग समोरचा भाग दिसेल. तो कोनच्या मागील बाजूस वळण घेत असताना तो प्रथम समोर अदृश्य असेल. जरी तो तेथे असला तरी तो आपल्यासाठी अदृश्य आहे. अशा प्रकारच्या रेषा अदृश्य आहेत परंतु तरीही आम्ही त्यास डॅशेड लाईनद्वारे दर्शवितो. तर आपण P4 पासून कनेक्ट करू. ते परत जाते आणि उडण्याचा प्रयत्न करतो म्हणून आम्ही ते डॅश केलेल्या लाईनने दाखवतो. त्यामुळे एक डॅश केलेली लाईन त्यामधून जाते. आता एक रंग बनवा म्हणजे आपले कोनाच्या आकाराचे हेलिक्स फ्रंटलच्या दृश्यावर त्या प्रकारे दिसते. म्हणून आपण वरच्या दृश्यातून या दिशेने पाहत असल्यास त्या वक्रच्या बॉटमच्या भागासाठी देखील करूया. त्या प्लेनवर हेलिक्स हवा कशी वाहते ते आपण ड्रॉ करू या. म्हणजे
इंटरसेक्शन बिंदू P1 P2 P3 P4 आणि असे आहे, त्यामुळे प्रोजेक्शन आपण येथे काय मिळवणार आहोत की ते या सर्वात खालच्या बिंदूंमधून जाते. तर आपण P1 ला इंटरसेक्ट असलेल्या या प्लेनला समांतर जाऊया. येथे लाल लाईनने स्थित पहिल्या जनरेटिक्सकडे जाऊ. तर पहिला मुद्दा येथे आहे P. पुन्हा हा एक P1 आहे. आपण फक्त या P1 सेकंदासाठी वापरूया. तो जनरेटिक्स द्वारे जातो. म्हणून 2 च्या क्षैतिज लाईन हलवा. तेथून कंपास घ्या. दुसऱ्यावर चाप तयार करा जो येथे इंटरसेक्टिंग आहे. AP2 प्राइम. आता समांतर 3 वर जाते. ला छेदते. बिंदू P3 प्राइम. त्याचप्रमाणे या 4 ला समांतर पास करा. ते येथे चौथ्याला इंटरसेक्टिंग करतो. म्हणून आपण P4 ला असेच समांतर पास करून 5 ला इंटरसेक्टिंग करतो. असे म्हणूया. या बिंदूवर P5 पुन्हा 6 साठी प्राइम आहे. हे या बिंदूद्वारे जातो. तथापि आम्हाला अचूक मोजमाप हवे आहे जे या 6 शी समांतर होणार आहे. म्हणून आपण क्षैतिजला इंटरसेक्ट करतो. त्या अक्षावरील या बिंदूचे अंतर मोजतो. तो येथे हा बिंदू P6 प्राइम P7 म्हणून जोडतो. तो 7 वरून जातो. तो या बिंदूला छेदतो. याला P7 प्राइम आणि P8 देखील म्हणतात. आता यामध्ये सामील व्हा, कारण आम्ही वरच्या दृश्यातून त्या दिशेने पाहत आहोत, त्यामुळे संपूर्ण पंक्ती दृश्यमान होईल. त्यामुळे या दृश्यावर 8 वर पासून एक अखंड लाईन असेल. आम्ही पाहत आहोत. मी ती या क्षैतिज प्लेनवर दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून गुळगुळीत फ्रीहँडने सामील व्हा. वक्र जो P4 P हे 5 6 7 8 मधून जातो. आता हा पूर्णपणे सरळ वक्र ने सामील व्हा. एक गुळगुळीत वक्र मिळविण्यासाठी आम्ही फ्रेंच वक्र वापरू शकतो. तर आपण येथे कोनाच्या आकाराचे हेलिक्स म्हणू या. याने काही प्रकरणांमध्ये एक रिव्होल्यूशन केले. जर आपण आणखी बरेच रिव्होल्यूशन करीत असाल तर 2 रिव्होल्यूशन पास होत असल्यास तत्सम प्रोसेसरचे अनुसरण केले पाहिजे. आम्ही या वक्रास 2 रिव्होल्यूशन पर्यंत विस्तारित करणार आहोत, ज्या वस्तूला आणखी अनेक भागांमध्ये विभाजित करून आणि सहजतेने त्यास जोडतो. आम्ही कोनाच्या आकाराचे विभाग बंद करीत आहोत. पुढील क्लासमध्ये आपण या प्रक्षेपणांबद्दल अधिक
अधिक जाणून घेऊ, जसे की उभ्या समतल म्हणजे काय, क्षैतिज प्लेन आहे, समोरच्या वरच्या दृश्यात काहीतरी दृश्यमान कसे करायचे, वरच्या दृश्यात काहीतरी साइड व्ह्यू म्हणून, आणि या दृश्यांची दिशा पुढील क्लासमध्ये आपण पाहू. धन्यवाद.